मुंडके देऊन देऊन रडू तरी कोणाच्या खुशीत. आई वडील तर आई वडिलांनी समजून नाही घेतलं मला. आई वडिलांनी मला जरा समजून घ्यायला घेतला. माझ्या अंगावर रॉकेल ओतायला लागले. थोडस ओतलं पण त्या हातूचा त्याची कंप्लेंट कर चल. म्हणलं हा करते चला चला. तिथे झोपलो होतो ना तिथे धरला त्यांनी दाबून. प्यार किया तो डरना क्या प्यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा जो पार्ट राहिलेला तो आता पुढे आपण चालू करूया. आणि हो, काल ना व्हिडिओमध्ये काय झालं, बॅक साईडला मी म्युझिक टाकलेली आणि त्याच्यामुळे म्युझिकचा व्हॉल्यूम थोडासा मोठा झालेला आणि कॅमेऱ्याचा व्हॉल्यूम थोडासा छोटा केला, म्हणजे कमी केलेला मी. त्यामुळे काय झालं, दोन्ही इक्वल झालं. त्यामुळे बऱ्याच अशा कमेंट आलेल्या की ताई म्युझिक टाकू नका, आम्हाला स्टोरी एवढी छान होती तुमची पण ऐकायला व्यवस्थित येत नव्हती. मग त्यामध्ये काय झालं, मी तो व्हिडिओ 1 तासाभराने डिलीट केला आणि नंतर पुन्हा एडिटिंग करून म्युझिकचा व्हॉल्यूम थोडा बारीक केला आणि परत 5 वाजता व्हिडिओ अपलोड केला. त्यामुळे माझे व्ह्यूज तर गेले, बरेच असे व्ह्यूज आलेले. व्हिडिओ चांगला 1 ऑफ 10ला चाललेला होता, पण म्हटलं जाऊ द्या, कारण माझ्या फॅमिलीला जर व्हिडिओ व्यवस्थित जर बघायला मिळत नसेल तर फायदा काय मग. म्हणून मी तो एक बलिदान दिला त्या व्हिडिओचा आणि तो व्हिडिओ एवढा माझे व्ह्यूज झालेले, मला खूप वाईट वाटलं. पण म्हटलं जाऊ दे, जरा 1,500 व्ह्यूज केलेले 1 तासाभरात त्या व्हिडिओला. मग मी तो डिलीट करून टाकला आणि पुन्हा नवीन टाकला. असं तर असू द्या. चला तर आपल्या स्टोरीला पुढच्या सुरुवात करूया. आता काल आपण कुठपर्यंत होतो, आत्याच्या इथं आहे ना. आत्याच्या इथं समजलं, आत्याने दादाला फोन केला, दादा म्हणजे माझ्या वडिलांना, आणि मग बोलवलं. तर मग आई मला म्हणाली चल आत्याने बोलवलंय जायचंय. म्हटलं चालेल. आणि आत्याने फोन केला अर्जंटमध्ये ये, अर्ध्या तासाच्या आतमध्ये ये. तर निघालो आम्ही, रिक्षाने गेलो. तिथं गेलो, घरात गेल्या आता म्हणतो काय झालं. आत्या बोलली बस. पाणी बिनी दिलं त्यांनी माझ्या दादाला वडिलांना आणि बसवलं. मी अशी खाली, तिचा रूम छोटाच होता असा, आणि ते बेडवरती बसलेली, तिथं वरती आई पण बसलेली, ती आत्या इकडं उभी किचनच्या इकडं, मी खाली बसलेली. आणि मग लागली सांगायला, तुला माहितीये का हिचं काय चाललंय ते. तर दादा म्हणतो काय झालं. म्हणतो हिनी त्या संदीप वाघमारे बरोबर हिचं लफडं चालू आहे आणि तुला माहितीये तिचे फोन बिन, तिने काय काय गिफ्ट दिले तिला आणि ग्रीटिंग दिले, असं तसं, इकडं फिरायला जाते तिकडं फिरायला जाते, सगळं ओळखून मोकळी झाली आत्या. माझ्या वडिलांनी थोडंसं ऐकलं, जसे उठले. माझे वडील खूप रागिष्ट स्वभावाचे, आणि ते उठले आणि त्यांनी जी उठून मला जी धुवायची सुरुवात केली म्हणताय ना, बापरे, असे धुवायची सुरुवात. आणि असं बघत नव्हते ते मारायला लागले की त्यांनी जे मला लाता बुक्क्या जसं तुडवायचीच कामं केली एकदम. मग झालं, मी लागली रडायला. आणि मग नंतर आत्याच्या इथला घासलेट, केरोसिन, रॉकेल ते घेतला, तो कॅन, तेव्हाच्या काळी स्टोव्ह होती, तो कॅन घेतला. माझ्या अंगावर रॉकेल ओतायला लागले. थोडंसं ओतलं पण त्या आत्यानी आईनी दोघींनी कसं त्यांच्या तावडीतून मला सोडवलं. आणि मग बोलले गप्पू बसा, जरा शांत बसा. आणि मग बोलते तू मला लागली विचारायला. तर मी घाबरली. मी म्हटलं आता लय मारतील मला. मी म्हटलं मी काही नाही केलं, तोच लागलाय माझ्या मागं, मी काही नाही केलं. तेवढंच बोलली फक्त, बस. मी काही नाही केलं, तो लागलाय माझ्या मागं, बस. झालं. तर तू चल त्याची कंप्लेंट कर चल. तर म्हणलं हा करते चला. भरत बसव झाली तयार ती आत्या बित्या पटकन तशीच. चला परत रिक्षातून इकडं घाटकोपरला आणलं. घाटकोपरला आणल्याच्या नंतर मग घाटकोपर पोलीस स्टेशन गेले, पोलीस स्टेशनला, चिरागनगर पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यानंतर ते बोलले हे भटवाडी बीटमध्ये तुम्ही आलं, तुम्ही भटवाडीत राहता ना, तर भटवाडी बीटमध्ये जावा, तिथं तुमची तक्रार घेतील. आलो भटवाडीमध्ये आमच्या. तिथं आल्यानंतर काटे साहेब होते, API काटे साहेब असे होते, जवळ 100 किलोच्या वरती वजन असेल त्यांचं. हाईट होते, लय जाडे होते ते साहेब, पण खूप चांगले होते. तर तिथं गेलो, त्यांना सगळं सांगितलं. ही व्यक्ती नावाजलेली, त्यांचं नाव ऐकताच आता त्यांनी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की एक टपोरी होतो म्हणून. तर ते कसे होते ते तुम्हाला पुढे सांगेलच. पण हे नावाजलेले, त्यांचं नाव सांगितल्या तो साहेब वैतागला. आणि त्याच्यात मी अल्पवयीन, त्याला वाटलं की हिला म्हणजे मला यांनी काहीतरी फसवणूक केली माझ्या बरोबर, असं झालं त्यांचं, की माझी छेड काढली किंवा काय, असा प्रकार त्यांना वाटलं.
माझ्या वडिलांनी सांगितलं की ते तो मुलगा असा तिच्या माझ्या मुलीची छेड काढतो, रस्त्याने येता जाता हे करतो, असं तसं काय काय खोटं सांगितलं आणि झाली कंप्लेंट केली. खोटी तक्रार दिल्याच्या नंतर घरी आलो आम्ही बरं का. घरी आल्याच्या नंतर ना संध्याकाळ झालेली 5 वाजलेले. 5-5:30 वाजता ना मी वॉशरूमला जायची नाटकं केली. तेव्हा काय घरामध्ये वॉशरूम तेव्हाच्या काळी कोणाच्या नव्हते, म्हणजे आमच्या तरी नव्हते आमच्या इथे. तर डबा घेतला आणि गेली आणि तिथं ना बाथरूमच्या बाजूला एक बाई राहायची. तिचं नाव आडनाव हुके होतं, हुके. तिच्या घरी फोन होता. मी गेली तिच्या घरात, पटकन घुसली आणि तिला दरवाजा बंद केला आणि तिला म्हटलं मला ना माझ्या आत्याला एक फोन लावायचा आहे. तिला पण माहित नाही माझ्या घरात काय घडलंय काय नाही ना. तर गेली पटकन फोन लावला, यांना फोन लावला. हे आले फोनवरती, यांना सांगितलं की तुमची कंप्लेंट केली म्हणून 2च शब्द बोलून पटकन फोन ठेवून दिला. तेवढ्यात माझी चुलती माझी काकी पाठीमागून आलीच माझी बघायला. मी तेवढा फोन करून ठेवून घेऊन पटकन गेली आतमध्ये. बघते टॉयलेट पर्यंत गेली नाही ती काकी माझ्या मागून आली. नशीब तिला काही चावून लागली नाही काय नाही. पण यांना तेवढं हुशार केलं की तुमची कंप्लेंट केलेली आहे, माझ्या आईवडिलांच्या घरी सगळं समजलेलं आहे. बस तशीच घरी आली. रात्री 12-12:30 वाजता ना झोपलेली, जागसुद्धा झोपलेली. आणि तेवढ्यात आईचं आणि आत्याचं असा कुसकुस असं चाललेलं आणि अंधार होता. खिडकीतून त्या दोघींशी काहीतरी बघत होत्या, डोकावत होत्या. मी म्हटलं काय झालं. मी उठली, मी पण गेली त्यांच्यामध्ये. तर ती आत्याने मला ढकललं, जा तिकडे चल असं केलं. म्हटलं काय तरी पण मी लांबून असं बघून बघते तर यांचा जो मित्र होता ना मध्यस्थी, त्याला पोलिस घेऊन चाललेली. ज्याने मध्यस्थी केलेली त्याला घेऊन चाललेली. आणि मग मला आत्या म्हणते बघ आता त्याला नेलंय, आता त्याला पण कसे घेऊन जातील बघ, कसे फटकवतील, कसे मारतील. मी गप्प आवडला आणि गप्प झोपून गेली. त्याच्यानंतर मग सकाळी 7 वाजता काय झालं ते हे सांगते. नाही त्याला घेऊन गेले. नमस्कार मंडळी. त्याला रात्रीचा उचलला बरोबर 12:30-1 वाजता घरातून उचलला त्याला. कारण त्यांना माहित होतं मी सहजासहजी मिळणारा माणूस नाहीये. माझी पार्श्वभूमी फार मोठी होती, तेही तुम्हाला संपूर्ण सांगणार आम्ही पुढे एक जेव्हा स्टेप येईल ना त्यावेळेला ते सर्व तुम्हाला. आता हे संपूर्ण किस्सा आम्ही मनापासून तुम्हाला सांगतच आहे. तर त्यापासून आपल्या फॅमिलीपासून का लपून ठेवायचं प्रत्येक गोष्ट तेही तुम्हाला सांगणारच आहे. त्याला घेऊन गेल्यानंतर त्याला चोपला इथूनच चोपत न्याला पाहिला. ते परशा आणि आरची मध्ये कसे ते मंगे आणि ते दोघं होते. त्याला चोपत नेल्यावरती त्याला तिकडे चोपला पोलीस स्टेशनला. तो पण बळबळ वकला. तो वकला खरं. मग डिटेल दिली त्यांनी, पण त्यांनी एक डिटेल दिली की यांचं प्रेम आहे, पण कायद्याने गुण आहे. आता प्रेम आहे तो बोलला, मुलीची तयारी आहे, मुलगी रेडी आहे, ती तिच्यावर फिरते, आम्ही फिरतो, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याला मारल्यानंतर पोलीस असे मुंबई पोलीस ते मूर्ती खालचे उकडून काढतात, म्हणजे त्यांना सांगायला नको. मग तो त्यांनी सगळं स्पष्ट सांगितल्यावरती मग आता आली सगळी मिरवणूक माझ्याकडं. पण मी त्यांचा बाप होतो, मी एवढा हुशार माणूस होतो ना, तर ते आता मला माहिती आहे मला शोधणार कुठे. त्यांच्या घराच्या बाजूला नाही शोधणार, त्यांच्या पाठच्या जाळीत नाही शोधणार. मी बरोबर मी बरोबर आहे ना 3 वाजेपर्यंत यांच्या रूमच्या मागेच बसलो होतो. जिथून त्याला नेलं ना एक रूम सोडून आहे ना, कारण माझे खूप परिचय तिथे होतो. तुमच्या रूमच्या नाही पांग्याची गल्ली आहे ना तिथं, त्या गल्लीमध्ये तिथेच होतो. आणि तिथे बसलो होतो. एक मित्र होता सोबत घेऊन. झालं काय आता राहुलला घेऊन गेलेलं मला कळालं. म्हटलं आता याला लय मारतील, आपल्याला आता मार खायचा आहे, आपल्याला आता ते आपल्यावर प्रसंग आहेच. पण राहुलला पूर्ण माहित होतं माझा नीती नियम काय आहे. मी कुठे असलो कसा असलो, आमचं एक शिफ्टीचं हे होतं. मी 3-3:30 वाजेपर्यंत तिथे बसलो. नंतर 3-3:30ला असा विचार केला, बोलू चला आता बाहेर लोक उठतील. बोलला आता 4 वाजता लोक उठतील. तिथून उठलो आणि डोंगरात गेलो. डोंगरात खंडोबा मंदिराच्या इथे ना छोटासा मठ बांधला होता. मठ एक कल्याणेश्वर मठाची जागा होती आणि तिथे बाहेरच्या पंडांगणामध्ये ना भरपूर लोक झोपायचे. गरमी होती. मी काय केलं, मी जाऊन जेवण वगैरे काही केलंच नव्हतं. जाऊन तिथे एक मित्र होता, 2-3 मित्र होते त्यांच्या बाजूला, त्यांना बाजूला सरकवलं. त्यांनी बघितलं माझ्याकडे आणि माझी एक सवय होती, मी आता डोळ्याला रुमाल बांधला आणि झोपून गेलो. पण माझं कोलवड असं असायचं की राहुलला मला जर बोलवायचं असेल ना तर मी इथे असलो ना, आमची शिट्टी होती एक शिट्टी,
शिट्टी मारली की बरोबर तो येणार आणि शिट्टीच्या दिशेनेच येणार. काय करूया? विषय तोच झाला. पोलिसांनी त्याला मारला. होय, हा याने काय केलं, म्हटलं साहेब एक काम करतो, मी त्याला देतो, पण तो भेटणार कुठे तुम्हाला, तर ते तुम्ही बघा, मी दाखवायचं काम करतो. तो सकाळी मॉर्निंगला 5:30 वाजता जॉगिंगला जातो. जॉगिंगला की कसं आहे सुद्धा नित्य नियमाने तो जॉगिंगला जातो. येत आहे बस बोललं झालं का जॉगिंगला जातो. त्याने पटकन शिट्टी मारली. मी 3:30-4ला झोपलेलो असून ना 5:30-6 पावणे 6ला ना थोडस उजडलं होतं. मी पटकन जरा असं करून ना, मी पण झोपेत ना, असं डोळ्याला रुमाल बांधला होता पट्टी अशी आणि झोपलो होतो. मी पण तिथून अशी डोंगराच्या मध्ये ते बरोबर मध्यभागी आहे ना ते मठ आहे, तिथून मी पण शिट्टी मारली जोरात. शिट्टी जिथं मारली तर त्याला घेऊन आले होते आणि 5-6 गुंडा आले होते. ते सगळा गुंडा स्टाफचा सगळा पोहोच पाठत होता. ते लपून बसले होते. त्यांना समजलं का आता यांनी शिट्टी मारली म्हणजे हा इथे हाय. जे आले पळत मला जिथे झोपलो होतो ना तिथे धरला. त्यांनी धरला मला, एक इकडून सगळ्यांनी पकडलं. मला तिथे नाही मारलं, मला मारलं नाही तिथे, मला काय नाही केलं. मग त्यांनी काय केलं, मला तिथून ओढत नेलं मला बीटमध्ये नेलं. बगदानी म्हणून होता एक कमांडर, बगदानी होता, असा मुच्छड होता. त्याने फक्त एकच लाफा मारला. मला. मी म्हटलं हो साहेब, मला मारता कशाला म्हटलं तुम्ही निष्कारण, माझी चुकी काय आहे? अरे चुकी, तू मुलीला जबरदस्ती छेडछाड करतो, मुलीवरती अति प्रसंग करण्याचा हे करतो. तेव्हा हे अल्पवयीन मुलीचे कायदे नव्हते बरं का. हे आता 1-2-4 वर्षामध्ये निघाले. नव्हते. मग ते मला त्यांनी बरोबर करून ना हे केलं. मला मारलं नाही त्याने. ऑफिसर जो काटे साहेब होता ना, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होते, खूप छान होते ते. मला म्हटलं मारू नका याला बसू दे पहिले, कारण त्याला थोडं सगळं माहिती झालं होतं का यांचं प्रेम प्रकरण आहे, पण वय कमी आहे. मग मला त्यांनी बसवून ठेवलं. मग ते काटे साहेब आहे ना, मॉर्निंगला सकाळी बरोबर 10 वाजता आले. 10 वाजता ड्युटीवरती आले बीडला. मग मी तोपर्यंत घरच्यांना सांगून ठेवलं होतं, रात्रीच फोटो होते ना माझ्याकडे, ते मी माझ्या भावाकडे देऊन पुरावे गोळा करून ठेवलेले यांनी. मला काय माहितीच नाही. मला बोललो कंप्लेंट झाली, मला चपाट्या लेटर फिटर सगळं भावाकडे देऊन ठेवलं. बोजा बिस्तारा घेऊनच आले तिकडे पोलीस स्टेशनला. तिचे लव्ह लेटर, असा राग आलेला मला. फोटो काढला होता आम्ही. फोटो काढलेला मुंबईवरून येताना नेलं मला डायरेक्ट स्टुडिओ मध्ये, फोटो काढला पटकन. आणि मला काय माहिती हे एवढं सगळं, मला वाटलं मी खोटं बोलली. म्हटलं हे पण काहीतरी खोटं बोलून असं होईल. आता यांना वाचवण्यासाठी ती साहजिक आहे, ते खरं बोलणारच, दाखवणारच, नाहीतर त्यांनी ते लटकले आणलं मारलं असतं. त्यांनी सगळे फोटो दाखवले. काय झालं मग? त्यांनी फोटो दाखवले ऑफिसर पुढे सगळं. मी नाही दाखवले, मला त्यांनी सोडलंच नव्हतं. मला ते बसूनच ठेवला होता लॉकअपच्या बाहेर. मग मला बोलले. मग ते काटे साहेब आले. मला म्हटले काय, म्हटलं साहेब असं खरं सांगतो तुम्हाला, मी खोटं कशाला बोलू, जे काय तिचं माझं अफेअर आहे, प्रेम प्रकरण आहे. त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तेवढ्यात माझी घरची फॅमिली पण पूर्ण आली होती. माझी घरची फॅमिली, भाव वगैरे सगळे आले. मग त्यांना म्हटलं दाखव येते. मग ते साहेबांना संपूर्ण दाखवलं, फोटो दाखवला. साहेबांनी ते बघितलं. फोटो पण असा ना, पर खांद्यावर हात बीट टाकून होता. त्याच फोटोने मला वाचवलं. एकच फोटो काढला होता उभ्या आयुष्यामध्ये, एकच फोटो होता. पण एक पुरावा म्हणून होता. ते माझ्या डोक्यात काय असं कधी येताना आलं आणि पटकन म्हटलं चल फोटो काढूया. ही नको बोलत होती की नको. अरे बोलत चल तू, तर एक फोटो तर काढून ठेवू. आणि एकच फोटो, त्या फोटोने मला वाचवलं. एवढं मोठं वाचवलं की शेवटपर्यंत त्या फोटोने साथ दिली मला. कारण तो फोटो खोटं बोलणार नाही. आता तर तसा तेव्हा एडिटिंगचा काळ नव्हता, काय हे ते असं काय प्रकार नव्हताच. मग फोटो दाखवल्यानंतर साहेबांनी म्हटलं ठीक आहे. पण मी मग ठीक आहे बघ. त्यांनी मला मुलासारखा बाजूला बसवला. तोपर्यंत 12:30-1 दुपारच्या बाजूला एकदम लहान मुलासारखा मला बाजूला बसवला. आणि ते ऑफिसर खूप मोठं होते, चांगले व्यक्तिमत्व. त्यांनी मला बसून मग मला म्हटले बाळा सगळं मान्य आहे मला, तुझं प्रेम आहे सगळं, तू तिच्यासाठी जीव देऊ शकते, ती तुझ्यासाठी जीव देऊ शकते. पण विषय मुळात असा आहे, तू एवढा क्रिमिनल आहे, तू हुशार मुलगा आहे, कायदा काय म्हणतो तुला माहित आहे ना. म्हटलं हो साहेब. म्हटलं मी थांबणार 2-3 वर्ष. ठीक आहे तू थांब,
पण त्या अगोदर जर तू काय गोंधळ आणि गडबड केली तर आम्हाला तुझ्यावरती गुन्हा घ्यावा लागेल. म्हणजे त्यांनी त्याच वेळेला पहिल्यांदाच मला सांगितलं होतं की अल्पवयीन मुलीला जर तू कुठे घेऊन गेलास काय झालं की तुला गुन्ह्यात अटक होणार 100%. ऑफिसरने पहिल्याच दिवशी मला त्याच वेळेला सांगितलं होतं. पण प्रेम ना ते झालं. मला त्यांनी पाठवलं आणि यांना बोलवलं. आम्हाला बोलवलं नंतर. बापरे, ह्यांना दिलं सोडून बरं का. आणि ते पण तुम्हाला किस्सा सांगते बरं का. ह्यांना तिकडून सोडवलंय आणि आम्हाला इकडे फोन केला. फोन होता घरामध्ये, लँडलाईन. फोन केला वडिलांना, बोलले मुलीला घेऊन या. तर माझी काकी, मी बरं का, काकी सोबत मला पाठवलं, बोलले जा घेऊन म्हणून. आणि काकी सोबत घेऊन पाठवलं मला आणि मी गेली. चाललोय रस्त्याने, एकच रस्ता चाललोय. तिकडून येत आहेत एका माणसाबरोबर, यांच्यावर कोणतरी होतं सोबत. तो एक जण येत आहे आणि मी इकडून, आमच्या दोघांची क्रॉसिंग झाले. तर गप्प जावं, या माणसाच्या अंगात एवढी मस्ती ना. यांनी काय करावं, काय गाणं म्हणावं, प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो. अरे बापरे, मी गप्प खाली मान घातले. माझा जो स्कर्ट आणि टॉप, माझे कपडे, मला स्कर्ट लय आवडायचे घालायला. स्कर्ट टॉप मी ते घातलंय. माझी काकी मला असं हात धरलं माझ्या काकीने आणि चाललोय आम्ही. आणि गेलोय तेवढं बघितलं बाजूबाजूने असं जाताना ते गाणं बोललं. गेलो पुढं. गेल्याच्या नंतर मग दाखवलं. माझे वडील पण आलेले, खाली होते तेव्हा मार्केटमध्ये. ते तिकडून तसेच आले. गेलो, दाखवलं सगळं फोटो बिटो. हे काय आहे मला विचारायला लागले, मुली हे काय आहे, तुझाच फोटो आहे ना. म्हटलं हो साहेब माझाच आहे. मग असं तसं मग झालं. मला समजवलं त्याच्या हाती लागू नकोस, तो मुलगा चांगला नाही आहे. पोलीस आहेत ते, दुतर्फा असतात. त्यांच्या बाजूने मी बोलणार, माझ्या बाजूनेही बोलणार, असं आहे. ते मला लागल्याचे सांगायला, तो चांगला नाहीये, तो क्रिमिनल आहे, नॉन क्रिमिनल आहे, असं आहे तसं आहे, त्याच्याकडे काय आहे, तो कुठं कामाधंद्याला ना काय, उद्या त्याला कोणी पोलिसांनी पकडून नेलं, काय झालं, तुझं आयुष्याचं काय होणार, असं बऱ्याच गोष्टी त्यांनी मला चांगल्या समजावल्या. नंतर मी म्हटलं चालेल ठीक आहे. पण आता काय आहे, प्रेम असतं ते, माणसाचा जीव लागलेला असतो, कधी सुटतो का नाही. मग घरी आणलं, काकीला बोलले जा घेऊन हिला आपल्या घरी. दुसऱ्याच दिवशी नाही, एक दिवस झालं. आमचं दुकान होतं म्हणते ना, टपरी आहे. त्या टपरीमध्ये मी बसली. मला ते हे दुकानाच्या गोळ्या बिस्किट असं छोटीशी टपरी होती, तिथं बसली. द्यायचं नाटक करत होती जरा गिरायकांना, हे दे ते दे असं. घरी आल्याच्या नंतर बरं का. आणि मग म्हटलं सर आता काहीतरी चान्स करून यांच्याशी कसं कॉन्टॅक्ट करू, मी कसं काय करू. मला वाटलं हे माझ्यावर रुसले असतील, मी यांची कंप्लेंट केली म्हणून. आणि असं मला वाटलं की म्हटलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू तरी कसे. बरं सपोर्टला पण कोण नाही. आता सगळ्यांना सांगून ठेवलेलं हिच्यावर लक्ष ठेवा म्हणून. दुकानात बसली तरी पण माझ्या आईचं लक्ष, काकीचं लक्ष सारख्याच बघतायत. घरासमोरच दुकान, आमने सामने. करावं तरी काय. दुपारचं दुकान बंद करतात. दुकानात झोपायची नाटकं केलं. दुपारच्या टायमाला दुकानामध्ये गेली, पंखा वगैरे असा टेबल फॅन होता लावला, त्याचा आवाज यायचा थोडासा. आणि तिथं दुकानातच असे एक कुशीला अशी झोपली, करवटला एक असा. आणि गपचूप कोपऱ्यामधून असं ह्यांना लेटर सगळं लिहिलं. तेव्हा सुद्धा मी त्यांना काय लिहिलं, मग असं झालं म्हणून सगळं जे काय घडलं ते लिहिलं. तेवढं चाबूल लागली की आले कोणतरी दरवाजाच्या फटीतून मला बघतंय. तेव्हाचे दरवाजे पण एवढे काय बाहेर नव्हते, ते झोपडे. हा, त्याच्यात थोडीशी बघत होती. माझी काकी आणि माझी आई गुपचूप येऊन बघत होत्या. मी लगेच जीव नाही काय चाललंय, ही काय करते, कोणाला पत्र लिहिते का नाही लिहित. कारण ह्यांनी एवढा जर बोजा विस्तार पोलीस स्टेशनला दाखवलेलं, एवढी पत्र त्यांनी सगळी वाचलेली ना तेव्हा. आणि म्हणून तरी पण मला चावूल लागली. मी हळूहळू तशीच ती वही गपचूप अंथरुणाखाली सरकवली. तो पेन आहे असं सरकवून गप्प झोपायचा एकदम स्टॉप झाली. अजिबात हल्ली नाही, डुलली नाही. मग त्यांनी म्हटलं झोपली. मग गेल्या निघून. मग तसं फटाफट लिहिलं. आणि ती चिठ्ठी ती मंजू होती, मंजू ना, मंजूकडे भैयानी नव्हती एक तिथं राहायला. माझी फ्रेंड होती बिचारी, खूप चांगली होती, थोडी अपंग होती, पण ती माझ्यासाठी खूप जीव द्यायची, म्हणजे जीवाला जीव देत होती, अशी होती ती भैयानी. वारली बिचारी ती, माझं लग्न झाल्यानंतर वारली, मला ते भेटलं पण नाही. तर ती तिच्याकडे दिली. तिने ह्यांच्यापर्यंत ती चिठ्ठी पोहोचवली.
यांना मग ते समजलं की असं असं चाललंय, हिच्यावर एवढं वॉच ठेवलेलं आहे आणि मग यांचं पण येणं जाणं येत ते काय नव्हतं. झालं, बिछड गए अभी तो हम कल हा परसों. झाली म्हंटल आता संपलं सगळं, आता आता काय म्हटलं काय, करायचं. मी तर शॉकच घेतला. हा ना. आणि म्हटलं मग आता काय, पण त्यानंतर पण कसं होतं माहितीये का, हे सर्व झालं ना, तर मला तर माहित होतं मी थोडा होतो याच्यापेक्षा मोठा आहे ना मी, पण ही अल्पवयीन होती आणि पटकन धक्का जो बसला ना, धक्का. आता आणि पुढे काय. ते कसं पहिलं प्रेम असतं बघा, पहिलंच प्रेम माणसाच्या. काही काही लोकांनी पूर्वीच्या काळी तर खूप जीव दिलेले आहे त्याच्यामध्ये, हल्ली देतात मुलं, नाबालिक असतात ती, त्यांना समजत नाही काय करावं. आणि तो एक ना म्हणजे प्रसंगच वेगळा असतो. नाही. कारण त्यावेळेस ना आई वडील त्यांना मुलांना सुचत नाही की आई कोण, वडील कोण, यांनी आपल्याला जन्म दिले, त्यांचं काय पाठीमागं हे काहीच सुचत नाही त्यांना. तो दिवसच जात नाही. तर मी त्याच्यातून गेले, मला माहितीये जीव गुंतलेला असतो. जीव गुंतलेला, आणि तो माणूस समोर दिसत नाही आपल्याला, एकदम वेडापिसं होतं खरंच ना. आणि ते हे तुटली ना आपली, कसं असतं, एक जीवलग असतो आपण, एक आणि रोजची प्रेमबंधनात सवय बनलेलो आम्हाला असतो. एकमेकांना बघायची, आणि येणं एकमेकांना जाणं रोज नाही. खिडकीतून आणि आता असं बघायचो. वाटलं की आता हे दिसणारच नाहीत मला, आता कसं होईल, मी काय करू. मला एकदम बरं रडायला तर कोणासमोर रडू तरी, कोणासमोर की रडायला पण येत होतं, पण रडणं तरी कसं. आणि त्यामध्ये आत्या माझी ती कुचकी, ती आत्या, ती पण बर का, ती आली आमच्या इथं 8 दिवस मारायला बोंबलायला तिथं तर तिथं डॅशिंग होती तिचं. म्हणजे ना तिची भाषाच एकदम म्हणजे माणसाला गोट्या बिट्या खेळलेली. ती एवढी मोठी, तिला मुलं झाली तेव्हा, तरी पण ती पत्ते खेळायची, 3 पत्ता. आमच्या घरात गणपती बसायचं ना, तर जागरण करायची, माणसांमध्ये बसून ती बाई मस्त पत्ते बित्ते खेळ, या माणसांमध्येच राहणं, तिचं वागणं बिगणं असं म्हणजे. हा, तसं लहानपणापासून ती तशीच होती. ती तरुण वयात पण तशी मुलं झाली तरी तशीच होती. आणि असं झाल्यावरती मग ती काय, ती अशी नाही, मारामारी पण करायची, ती अशी होती ती. तिने काय केलं माहितीये, तिने अजून एक तर माझा दिल तुटलाय. मी गप्प अशी मैत झाल्यावानी बसले घरामध्ये. आता यांच्याशी जे आपलं घरात जसं वागल भेटल ते तसं आपलं काही खात होतं, पीत होतो, आपली गप्प राहत होती, कामही करत होती. पण यांची आठवण ती येत होती. त्यानंतर मग काय केलं तिने, काय करावं, टीव्ही होती आमची, डब्याचं बॉक्सची टीव्ही होती ना, त्याच्यावरती ना यांनी मला गिफ्ट दिलेला बाहुला, एवढे टेडी दिलेला, टेडी बिअर एवढा होता. यांनी माझ्या बर्थडेला गिफ्ट दिलेला. तर त्या संध्यानी माझ्या आत्याच्या मुलीनी ते पण सांगितलं की हिला काय काय गिफ्ट दिलं त्यांनी, काय काय नाही, सगळं एकूण सांगितलं. ती आली जशी घरी ना, तशी घरात आल्या लगेच तो बाहुला काढला, तो टेडी फाडला, असं टाकला, त्याच्यावर पाय बी देऊन अशी मला दाखवते. ते ग्रीटिंग काढले, ते फाडून बिडून अशी माझ्या तोंडावर फेकून देते. अजून यांनी काय काय धागे दोरे, यांनी शिर्डीला गेलेले, यांनी शिर्डीला मला माळ आणलेली. शिर्डीला बघा तेव्हाच्या काळी ना ते दगडाच्या माळी भेटायच्या, त्या माळ आणलेली त्यांनी. ते माझ्या समोर असे तोडून मनी असे सगळे पसरवून टाकले. आणि गेली लवकर पटकन. ऐका ना, तिने एवढं म्हणजे ना अतिक्रमण चालू केलं ना माझ्यावरती, खूप म्हणजे मी काहीतरी रिॲक्ट व्हावं तिच्याशी, मग ती मला मारल असं. पण मी तसं काहीच झालं, मी गप्प आपली शांत बसली. म्हटलं जाऊ दे, काय करते ती करू दे. मला एक तर ह्यांचीच आठवण, माझ्या मनात तेच, काय करू हुंदके देऊन रडू तरी कोणाच्या खुशीत. आई वडिलांनी समजून नाही घेतलं मला. आई वडिलांनी मला जरा समजून घ्यायला, आई वडिलांचं पण साहजिक होतं. हा ना, की मी एवढा बाहेर गेलेलो आणि ह्या मुलाच्या नादी चांगली मुलगी, ते पण मला समजवत होते नंतर. आई वडील कधी कोणाच्या विरोधात नसतात, आई वडील चांगल्यासाठीच हे करत असतात. तिचं आयुष्य खराब नको व्हायला म्हणून. आणि कसं काम धंदा नव्हता कशात, काय नाही, म्हणून त्यांना वाटलं त्यात जातीवाद. ते काय इकडे कॅमेरा नको हलूस, इकडे बस. त्यात जातीवाद, हे बौद्ध, हे कोकणस्थ, आणि त्याच्यामध्ये ना आमच्या घरातले म्हणजे खूपच. आमच्या घरात सांगते ना तुम्हाला, आमच्या आत्याच्या घरात मी जस्ट अशी गेलेली होती एक दिवस, आणि त्या आत्याच्या मुलीचं म्हणजे घरात काहीतरी कार्यक्रम होता आणि जयभीमचं गाणं लागलं. मी कधी आयुष्यात त्यांचं गाणं नव्हतं ऐकलं. हा, त्यांच्या आयुष्यात कधी गाणं नाही. आणि ते गाणं लागलेलं, ते नॉनस्टॉप कोळी गीते असतं बघा, त्यामध्ये भीमगीत, नॉनस्टॉप कोळी गीत, त्यामध्ये एक भीमगीतेचं पण आहे. बाबासाहेबांचं ते गाणं लागलेलं. तो माझ्या आत्याचा मुलगा असा धावत पळत आला आणि तो टेप रेकॉर्ड बंद केला. म्हटलं का रे? तो म्हणतो, अरे ते जयभीमवाल्यांचं गाणं आहे, ते ऐकायचं नसतं, ते लोकांना माहितीये का, आपल्या दरवाजात उभं करत नाही. बापरे, म्हटलं हे काय? तर म्हणतो, हा, ज्यांना फुटक्या कपात पाणी देतात आपल्या गावाला, तुला माहित नाही का? म्हणजे हे सगळं कोणी
मोठ्यांनी बारक्यांवरती संस्कार केलेले असतात म्हणून ते असे वागतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ते झालं सगळं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मग ती गेली आत्या निघून गेल्याच्या नंतर यांनी काय अफवा पसरवली की मी तिला पळून घेऊन जाणार. यांच्या इथले 2-3 जण येऊन माझ्या आईला सांगायला लागले, वडिलांना सांगायला लागले की तो असा बोलतोय मी तिला पळून नेणार. आता पळून नेणार. आई वडील घाबरले. माझ्या आई वडील एकटे एवढे शिकलेले नव्हते. 2री पास माझी आई, वडील 5वी पास, बस एवढंच त्यांचं शिक्षण. ते घाबरले. एकुलती एक मुलगी, हा एक तर असा याच्याकडून नादी लागणार ह्या माणसाच्या, हा एक तर गुन्हेगारी क्षेत्रातला माणूस, याच्याशी 2 हात कोण करणार, म्हणजे असं त्यांचा विचार झाला आणि त्यांनी घाबरले. घाबरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं ते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच काय केलं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही आता. कारण आपला व्हिडिओ आता चाललाय मोठा होत असं. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी काय केलं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर याच्या पुढील पार्ट पाहायला विसरू नका. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.